पाहताच मी थक्क झालो. तिनं एक साधीच पण छान अशी लाईट ब्लू कलरची साडी नेसली होती व चेहरा हा कोणत्याही पुरुषाची नजर वेधून घेणारा असा होता. गोरा रंग, शरीर अगदी 35, 34, 37चं असेल. तिला पहिल्यांदा पाहताच माझे लक्ष तिचा नवरा दारुड्या होता. मी पाणी पिण्यासाठी आतल्या खोलीत गेलो. ताई पलंगावर अजून बसलेली होती. मी विचारलं, ताई अगं किती वाजले, तू अजूनही झोपली नाही? तिनं मागे वळून बघितलं. तिच्या डोळ्यात अश्रू होते. मी तिच्याजवळ जाऊन बसलो आणि तिच्या चेहऱ्यावर थोडीशी पण नाराजी, राग नव्हता. मीच समोर झालो आणि रात्रीबद्दल माफी मागितली. तशी ती म्हणाली, तू खूप वेगळा आहेस दुसऱ्यांपेक्षा. मला तुला धन्यवाद करायला पाहिजेत. जे मला हवं होतं तेच तू मला दिलं. तेव्हापासून प्रत्येक रात्री मी नमस्कार मित्रांनो, मी अतुल, वय 26. तुमचा अधिक वेळ न घेता मी सरळ आपल्या कथेला सुरुवात करतो. मित्रांनो, या कथातील सर्व पात्रांचे वय हे 18 वर्षापेक्षा जास्त आहे. माझी मावस बहीण कविता आणि मी कसे संपर्कात आलो आणि कसं परिस्थितीने आम्हाला चांगले मित्र बनवलं ह्याबद्दल आहे. मित्रांनो, कथा पूर्ण ऐका, तुम्हाला नक्कीच आवडेल अशी आशा करतो. सन 2020मध्ये पुण्याला हिंजवडीमध्ये IT कंपनीत मला नोकरी मिळाली. हे एक अभियांत्रिकी आणि तांत्रिक पद्धतीचं काम होतं. त्यामध्ये मला 6 महिने पूर्ण झाले होते. मी खूप मन लावून काम करीत असो. माझे सिनियरही माझं कौतुक करीत असत, कारण की फार कमी कालावधीमध्ये मी हे टेक्निकल काम शिकलो होतो. आयुष्यात सर्व काही सुरळीत चाललं होतं. पण एक दिवशी झालं असं की ऑफिसमध्ये सभा आयोजित करण्यात आली. माझ्या सिनियरद्वारे नेहमीप्रमाणे आम्हाला कौतुक होतंच, पण आज सभेमध्ये कोणत्या टॉपिकबद्दल चर्चा होणार असेल, काय नवीन कामाची पद्धत किंवा आमचे सिनियर आमच्या सभेत काय नवीन निर्णय घेतील, हाच विचार आम्ही करत होतो. मी आणि माझ्यासोबतच काम करणारे काही मुली सभेच्या रूमच्या दरवाजाच्या कडेला उभे होतो की कधी हा दरवाजा उघडेल आणि आम्हाला सूचना सांगितल्या जातील. जेमतेम 15 मिनिटांनंतर आमचे सिनियर असिस्टंट मॅनेजर मीटिंग रूमच्या बाहेर आले आणि आम्हाला नवीन सूचना आणि निर्णय समजवू लागले. त्यांना पुण्याबाहेरील काही कामासाठी नवीन वर्कर्सची गरज होती आणि तेही ITI ट्रेड व्यक्तीची. त्यामध्ये त्यांनी निवड केलेल्या व्यक्तीमध्ये माझंही नाव होतं. मला हा त्यांचा निर्णय फार काही आवडला नाही. त्यावर त्यांचं म्हणणं असं होतं की फक्त 1 वर्षासाठी तुमची ट्रान्सफर पुण्याच्या बाहेरील शहरात करणार आहोत. एकदा काय वर्कलोड कमी झाला आणि त्या लोकेशनचे वर्क कंट्रोलमध्ये आलं की तुम्ही पुन्हा तुमच्या नेहमीच्या ठिकाणी काम करू शकता. याउलट आम्हाला नेहमी जी सॅलरी भेटत होती त्याच्या 1.5 पटीनं नवीन शहरात भेटणार होती. कदाचित हे ऐकून मला दिलासा वाटला आणि मी विचार केला की फॅमिलीसोबत न राहता जर मला वेगळे राहावे लागेल तर हा माझ्यासाठी नवीन अनुभव असेल. मी या बाबतीत घरी आईबाबांना सांगितलं. त्यांनाही हा प्रस्ताव आवडला होता, कारण की नेहमीपेक्षा चांगला पगार भेटणार होता. पण शेवटी माझी काळजीही त्यांना होती. त्यांनाही विचार पडला की हा नवीन शहरात कसा राहील. अनोळखी लोकांमध्ये हा कधी राहिला नव्हता. बाबांनी विचारलं की कोणते शहर आहे अतुल, तू जिथं जाणार आहेस ते? मी अहमदनगरला जाणार आहे बाबा, मी त्यांना सांगितलं. त्यावर आईनं सुचवलं की जर तू अहमदनगरला जाणार असशील तर माझी बहीण म्हणजेच तुझी मावशी तिथंच एका गावात राहते आणि तिची लहान मुलगी कविता म्हणजे तुझी मावस बहीण ही तिथेच जवळपास राहत होती. मला लगेच कविता आठवली. ती माझ्यापेक्षा वयानं जास्त मोठी नव्हती, पण दिसायला एकदम देखणी, अंगकाठीही बांध्यात होती. तिला बघितलं की मनात फक्त तोच विचार यायचा. खरंच आईनं लगेच मावशीला फोन करून विचारायचं ठरवलं. त्यावर पप्पांना विचारायच्या अगोदरच पप्पाने होकार दिला, कारण त्यांनाही हा पर्याय योग्य वाटला. त्या रात्री आम्ही लवकरच जेवण केलं, कारण की आईला मावशीला फोन करायचा होता. जेवून झाल्यानंतर मी नेहमीप्रमाणे बाहेर फिरायला गेलो. थोड्याच वेळात मी बाहेरून फिरून घरी आलो आणि आईला विचारलं, काय झालं आई? मावशीला फोन केला होतास काय तू? मी एवढे प्रश्न विचारत होतो, पण आई मात्र शांतच होती. मी आईला बोललो, काय झालं आई? मावशीने नकार दिला का?
आई खाली मान करून मला फक्त मान हलवून हा नाही असे उत्तर देत होती. त्यावर मी आईला म्हणालो, आई, जे काही तुमचं बोलणं झालं आहे ते मला सरळ सांग. आई म्हणाली, बाळा, मी रूपाला फोन केला होता. रूपा हे माझ्या मावशीचं नाव. मी तिला सर्व सांगितलं तुझ्या नोकरीबद्दल व तुला तिथे राहण्याबाबत. हे ऐकून तिला तर खूप आनंद झाला, कारण की कितीतरी वर्षानंतर ती तुला बघणार होती. अगदी तू 10वीला होतास तेव्हा तिने तुला पाहिलं होतं आणि तू आता एवढा मोठा झालास, नोकरीला लागलास हे ऐकून ती खुश झाली. पण काय आई? मी आईला विचारलं. त्यावर आईनं उत्तर दिलं की जास्त लोकांना माहीत नाही की तुझ्या मावशीचा पहिला नवरा तिच्या लग्नाच्या 7 वर्षानंतरच मरण पावला आणि तिला त्याच्यापासून 2 मुली आहेत. मुलीचे लग्नही तिने काम कष्ट करून स्वतःच्या हिंमतीवर केलं. मुलीचे लग्न झाल्यावर ती पूर्णपणे एकटी झाली होती, त्यामुळं तिलाही दुसरा एखादा आसरा नव्हता. त्यामुळे तिलाही काहीतरी करून आपले जीवन व्यापन करणे गरजेचं होते. त्यासाठी तिने तिथंच एका गावाकडील बुवाच्या घरात काम करणं सुरू केलं. त्याचे घर स्वच्छ करणं, त्याला जेवण करून देणं, त्याचे कपडे भांडे, इतर त्याचे सर्व काम मावशी करत होती. त्याऐवजमध्ये तिचं तिकडे राहणं, खाणं व एका पुरुषाची सोबत व साथ तिला मिळत होती. आणि तीसुद्धा काय करेल? मावशीचं वय 40 उलटून गेलं होतं. या वयात एकटी बाई काय करेल? तिच्या ह्या निर्णयाबद्दल सर्व घरातील म्हणजे तिचे 2 भाऊ म्हणजेच माझे 2 मामा हे नाराजच होते. पण तिच्या मुली मात्र खूप खुश होत्या. आपल्या आईचे कष्ट त्यांना बघवत नव्हते. आईचं चांगलं होत असेल तर त्यांनाही आनंदच होणार. आईनं मला समजावलं की बाळा, तू तर समजदार आहेस. मावशी स्वतः एका परपुरुषासोबत राहत आहे. कसंबसं आपलं राहिलेलं जीवन जगत आहे. मावशी तर आपलीच आहे, तिला काहीही तक्रार नाही तुझ्या तिथे राहण्याबद्दल. पण मलाच तिला अजून तुझे ओझे तिच्या मागे नाही लोटायचं आहे. त्यासाठी मी तिलाच विचारलं, रूपा, तू सुचव आता काय केलं पाहिजे माझ्या अतुलच्या राहण्याच्या सोयीसाठी. मी तिला म्हणाले की तुझ्या नजरेत कुठलं कमी खर्चात भाड्याने घर आणि एखादी खानावळ असेल तर बघ. त्यावर मावशी म्हणाली, भाड्याचे घर म्हटलं तर एक अजून आणखी खर्च आलाच आणि खानावळमध्ये थोडी आपल्या घरच्यासारखं जेवण भेटतं. आपल्यापासून लांब ठेवून त्याचे हे असे हाल आपल्याला नाही बघवणार ग शोभा हे माझ्या आईचं नाव. मावशीच्या अशा प्रकारे बोलण्याच्या मागची काळजी मला स्पष्ट दिसत होती, जी ती माझ्यासाठी घेत होती. आई सांगत होती की बोलता बोलता मी मावशीला सहजच तिची मुलगी कविता बद्दल विचारलं, कशी आहे ती, कुठे असते ती सध्या. त्यावर मावशीनं सांगितलं की तिची परिस्थितीही तिच्या आईसारखीच बेताची होती. दोघी मायलेकींला जणू काही कुणाची वाईट नजरच लागली असावी. कविताचंही लग्न फार कमी वयात झालं होतं आणि लग्न झाल्याच्या नंतर तिला समजलं की तिचा नवरा हा एक दारुडा होता. त्याला फक्त नशा पाहिजे असायची. तो दिवस रात्र फक्त दारू पित असत आणि रात्री कविताला त्रास देत असतो. हे ऐकून मला खूप वाईट वाटलं. एवढी सुंदर देखणी तिला बघून कोणालाही वेळ लागणार, अशा मुलीच्या नशिबी हे. आणि तिचा सासरा ही त्याच्या मुलाच्या टेन्शनमुळे व त्याच्या दारूच्या व्यसनांमुळे मरण पावला होता. तिला सासू होती, ती पण जास्त ह्या नवऱ्या बायकोमध्ये राहत नव्हती. ती आपल्या लहान मुलाच्या संसारात त्याच्या परिवारासोबत राहत होती. आपल्या नवऱ्याच्या भीतीने व त्याच्या नेहमीच्या रोजच्या त्रासाने कविता एक दिवशी नवऱ्याचं घर सोडून पळून एकटी एका गावात राहत होती व शेतात मोलमजुरी करत आपले जीवन व्यापन करत होती. पण शेतातील काम पण नेहमी भेटत नसत, त्यामुळे तिची आई तिला खर्च पाण्यात पैशाची मदत करत होती. 1 वर्ष होत आलं ती एकटीच राहत आहे. तिच्या नवऱ्यानेही तिला कधी शोधण्याचा प्रयत्न केला नाही व तिच्या सासूनेही कधी विचारपूस केली नाही मावशीकडे. कविताची अशी परिस्थिती बघता मावशीने विचार केला की जर मी आणि कविता सोबत राहण्यासाठी तयार होत असतील तर तो तिथं राहू शकतो.
अतुलला अहमदनगरमध्ये कुठे ना कुठे राहण्यासाठी घर पाहिजेच होतं व त्याच्या जेवणाची सोय पण त्याला करावी लागणारच होती. त्याऐवजी तो कवितासोबत तिच्या खोलीत राहील व फक्त दोघांचं जेवण कविता करूच शकते. कविता ही त्या गावात इतक्या वर्षापासून एकटीच राहत होती. तिलाही अतुलच्या सोबत राहण्याचं मन लागून राहील. तिलाही कोणीतरी बोलायला चालायला साथी भेटेल. आणि कविता ज्या गावी राहत होती त्या गावाकडून अतुलचे ऑफिस जवळच होते. त्या गावापासून तो प्रवास अंदाजे 1 ते 1.5 तासाचा होता. दोघे बहीण भाऊ पण खूप वर्षांनी भेटतील. अतुल साधारण 10वीला होता तेव्हा कविता पहिल्यांदा मुंबईच्या घरी आली होती. ती पण तेव्हा 18-19 वर्षाची असेल. तेव्हा तिचं नुकतंच लग्न झालं होतं. तीच त्यांची पहिली आणि शेवटची भेट होती. पण त्यानंतर कविता कधी मुंबईला आलीच नाही. हे सगळं सांगून आई म्हणाली, अतुल तू कविता ताईबरोबर तिच्या गावी राहायला जा. त्यावर मी आईला विचारलं, ठीक आहे, जरी मी तयार असलो तरी कविता ताई तयार होईल काय मला सोबत राहू देण्यासाठी? आई म्हणाली, अरे बाळा, तुझी मावशी कविताला सर्व काही सांगणार आहे समजावून. त्यानंतर तू तिथे जा. तुझी मावशी उद्या फोन करून सांगणार आहे आपल्याला. दुसऱ्या दिवशी मावशीचा फोन आला होता. ती म्हणाली की कविताला सांगितलं की अतुल अहमदनगरमध्ये काम करणार आहे आणि त्याला तुझ्यासोबत राहावे लागणार, कारण त्याला तिथं राहायला दुसरी जागा नाही. हे ऐकून कविता ताई फार खुश झाली, कारण की खूप वर्षानंतर ती तिच्या भावाला भेटणार होती आणि सांगत होती की तिला मला सोबत राहू देण्यात काहीही अडचण नाही. आणि तिने तिचा फोन नंबरही दिला आहे. जेव्हा तू गावाजवळ जाशील तर तिला फोन करून कळव. त्यानुसार ती कुठेही गावामधल्या परिसरात तुला घेण्यासाठी गावाच्या फाट्यावर येईल, कारण की तिनेही तुला फार वर्षाआधी बघितलं आहे. ती तुला सहज ओळखू शकणार नाही आणि तू पण तिला लहानपणी पाहिलं आहेस. असं बोलता बोलता आईने मला एका कागदावर लिहिलेला कविताताईचा नंबर दिला. मी तो पाकिटात ठेवून दिला आणि आईला म्हणालो, आई मी नंतर ताईशी बोलणं करून घेतो. असं बोलत मी बेडवर जाऊन बसलो. तिच्याविषयी माझ्या मनात आधीपासून तसले विचार तर होतेच. आता तिच्या गावात जाऊन तिच्याबरोबर राहणं मला खूप आनंद झाला. मी लगेच ताईला फोन करायचं ठरवलं आणि ताईला फोन केला. 4 ते 5 रिंगनंतर ताईने फोन उचलला. मी हॅलो कविता ताई. ताई म्हणाली, हा कोण? मी अतुल बोलतोय ताई. ताई बोलली, हा बोल अतुल, कसा आहेस आणि येणार आहेस ना इथं? माझं आणि मावशीचं बोलून झालं आहे. कधी येणार तू? मी उत्तर दिलं, मी अगदी मजेत ताई, तू कशी आहेस? हो मी येणार आहे. ताई म्हणाली, मी पण बरी आहे. अतुल खूप दिवसांनी तुझा आवाज ऐकला. तू खूप लहान होतास जेव्हा मी तुला पाहिलं होतं. मी हसत म्हणालो, हो ताई माहीत आहे मला, पण आता मोठा झालो आहे मी उद्या सकाळीच निघणार आहे. यायला तुझ्याकडे सकाळी 8ची बस आहे माझी पुणेवरून जमते. सकाळच्या 12-12:30ला मी तुमच्या गावातील त्या फाट्यावर येईल. तू ये ताई मला घेण्यासाठी. मी ठेवतो ताई फोन, असं बोलून कॉल कट केला आणि बाहेर येऊन आईला सांगितलं की झालं आहे ताईशी बोलणं. ताईला सांगितलं मी उद्या येणार आहे तुझ्या गावी. ताई पण आनंदातच होती. आज प्रवासाचा दिवस होता. ह्या उत्साहाने मी झोपेतून लवकर उठलो होतो. आईही झोपेतून आज लवकर उठली होती. तिनंही मला मदत केली. माझ्यासाठी नाश्ता बनवला, माझा टिफिन तयार करून दिला. जाता जाता आईनं मला सांगितलं, अतुल ताईला त्रास देऊ नकोस, ताईची काळजी घे. मी पण आईला जाताना प्रॉमिस केलं, आई मी माझी आणि कविता ताईची काळजी घेईल, तू निश्चिंत राहा. मी स्टेशनवर पोहोचलो. गाडीला स्टेशनवरून सुटायला अजून 15 मिनिटे बाकी होती. मी 10-15 मिनिटे अगोदरच स्टेशनवर येऊन थांबलो होतो. 10 मिनिटांनी गाडी आली. मी गाडीमध्ये शिरलो आणि थोड्या वेळानं मी ताईलाही फोन करून सांगितलं, ताई मी निघालो आहे तुझ्याकडे यायला. हो अतुल तू सांभाळून ये, ताई म्हणाली. गाडीतून उतरल्यावरही फोन कर आणि फाट्यावर पोहोचण्याच्या 15 मिनिटा अगोदर ही फोन कर, त्यानुसार मग मी येईल तुला घ्यायला, ताई आनंदी स्वरात म्हणाली. हो ताई मी करतो फोन, असं बोलून मी फोन ठेवून दिला आणि प्रवासाचा आनंद घेऊ लागलो. पोहोचून मी रिक्षा केली आणि कविता ताईला फोन केला.
ताई मी पोहोचेल आता 20 मिनिटात फाट्यावर, ये तू तिकडे. असं बोलून मी फोन ठेवला. त्या रिक्षा चालकाने तासाभरात मला ताईच्या गावातील त्या फाट्यावर सोडले. ताई माझ्या आधीच तिकडे येऊन थांबली होती. एका झाडाच्या आडोशाला एक स्त्री उभी होती. मी अंदाज लावला की ही ताईच असावी, कारण तिची नजर गावाकडील येणाऱ्या रिक्षा चालकांकडेच होती. मी लांबूनच ताईला पाहिले होते. ती जवळ आली, म्हणाली, बापरे फार मोठा झालास तू. आई बाबा कसे आहेत, माझी सर्व विचारपूस करू लागली. तिला पाहताच माझ्या मनात तिच्या सौंदर्याचा विचार येऊ लागला. माझ्यासोबत बोलताना तिचे होठ, तिचे डोळे, तिचे गाल, त्यांची हालचाल मला फार लुभावत होती. कविता ताईचं वय 30च्या आसपास असावं, कारण की ती माझ्यापेक्षा फक्त 4 ते 5 वर्षानं मोठी होती. मी तिला खूप वर्षानंतर पाहिलं होतं, पण आज मी तिला ज्या नजरेने बघत होतो व न्याहाळत होतो ती नजर एका जवान पुरुषाची होती. तिला पाहताच मी थक्क झालो. तिने एक साधीच पण छान अशी लाईट ब्लू कलरची साडी नेसली होती व त्याखाली तिने रेड कलरचा कॉटन ब्लेड ब्लाऊज घातला होता. त्यात स्लीव मात्र जरा शॉर्टच होते. तिचा चेहरा हा कोणत्याही पुरुषाची नजर वेधून घेणारा असा होता. गोरा रंग, मीडियम शरीरयष्टी होती. शरीर अगदी 35, 34, 37चं असेल. तिला पहिल्यांदा पाहताच माझे लक्ष तिच्या उभाराकडे गेले होते. ते उभार बघतानाच मी त्यांचा दिवाना झालो होतो. तिची कंबर ही एकदम सडपातळ होती. गावात राहूनही तिनं स्वतःला खूप मेंटेन केलं होतं. तिने साडी अगदी चापून चुपून नेसली होती. तिला पाहून मला एक साऊथ इंडियन ॲक्ट्रेस निधीची छवी डोळ्यासमोर आली. केस तिनं बांधून ठेवले होते. कपाळाला तिची लहानशी टिकली तिला शोभून दिसत होती. तिला पाहता मला विचार पडला की फक्त मला रिसीव करण्यासाठी ताई एवढी नटून थटून का आली असावी. ह्याचं कारण मला थोड्याफार दिवसांनी समजणार होतं. माझ्याकडे पाठ करत ती चालत असताना तिच्या बोलण्याकडे माझे कमी लक्ष होते, पण तिच्या मागे जास्त होते. ती चालत असताना मी मुद्दाम तिला पाठवून पाहण्यासाठी 2 पावलं तिच्या मागे चालत होतो. ताई आणि मी गावाच्या दिशेला जसे जसे जात होतो, ताई मला गावातील रस्त्यांची ओळख करून देत होती. वाटेत येणाऱ्या मंदिराची माहिती देत होती. आमचं बोलणं चालू होतं. तेवढ्यात ताईचं घर आलं. आम्ही आत शिरलो. ताईनं मला पलंगावर बसायला सांगितलं आणि माझी बॅग आतल्या खोलीत नेऊन ठेवली. माझ्यासाठी प्यायला पाणी घेऊन आली. मी पाणी पिऊन घेतलं आणि ताईलाही पाणी पिण्यास सांगितलं. ताईचे पाणी पिऊन झाल्यावर ताईने मला सांगितलं, अतुल तू जेवायला बस, मी जेवण वाढते तुला. असं बोलून ताई माझ्याशी बोलताना माझ्याकडे पाठ करत किचनच्या दिशेकडे वळाली. तसं मी ताईचं सौंदर्य पाहतच राहिलो. माझ्या मनात ताईबद्दल अशी भावना आलेली मला एक नवीन उत्साह देऊन जात होती. सोबत एक भीतीही होती. जर ताईनं माझी ही नजर ओळखली तर काय होईल. पण मी तरी काय करणार. त्या पूर्ण खोलीत मी आणि ताईच राहणार होतो आता काही महिने तरी. त्यामुळे माझ्या मनातील भावनांवर ताबा ठेवणं अवघड होतं. ताईनं जेवण आणलं व मला वाढलं आणि जेवण वाढता वाढता माझ्याशी बोलणंही करत होती. ताई म्हणाली, अतुल पोटभर जेवायचं हा, अजिबात लाजायचं नाही. असं बोलत ताईने स्वतःही जेवण घेतलं. काय हवंय का तुला, असं ताई मला अधूनमधून विचारत होती. मीही अगदी आवडीने खात होतो. आम्ही पोटभर जेवून झाल्यावर मी खाटेवर पाठ करून बसलो आणि ताई पलंगालगतच्या आरामात खुर्चीवर बसून माझ्याशी बोलत होती. आम्ही गप्पा मारू लागलो. ती माझ्या कामाबद्दल विचारत होती तर मी ह्या गावाबद्दल ताईला माहिती विचारत होतो. ताईशी बोलताना माझ्या मनात खूप प्रश्न येत होते. जसे की ताई ह्या गावी एकटी का राहत होती. तिचं लग्न झालं असताना ही घर परिवार असताना ती ह्या गावामध्ये कोणत्या कारणामुळे राहत होती. तिच्या डोळ्यातही मला दुःख दिसत होतं. आमच्या गप्पा सुरूच होत्या तेवढ्यातच दारातून एक आवाज आला, काय ग पोरी, आलीस काय. हा आवाज ऐकताच ताई त्या खुर्चीवरून उठून माझ्या बाजूला पलंगावर येऊन बसली आणि बोलू लागली, हो अक्का आले, मी तासभर झाला येऊन, या ना तुम्ही आत. असं बोलून ताईने त्यांना आत बोलावलं. ती एक गावातली महिला वाटत होती.
तिच्या कपड्यांनी तरी तिनं एक लुगडं घातलं होतं. तिला पाहून तर वाटत होतं की जमतेम 40-45 वयाची महिला असावी. तिची माझ्याकडे नजर जाताच तिनं मला नमस्कार घातला आणि विचारलं, आलात का पाहुणं? तुम्ही बरे आहात ना? माझ्याकडून त्यांना काय प्रत्युत्तर द्यावे हे कळलं नाही आणि मी त्यांना म्हणालो, हो हो बरा आहे मी. त्यावर अक्का, बरे झाले तुम्ही पुन्हा एकत्र राहण्यासाठी आलात. अहो किती केलं तरी ती गावाकडील पोरगी. तिनंही तुमच्यासोबत शहरात राहण्याचा प्रयत्न केला होता, पण लहानपणापासून गावातच राहिल्या कारणामुळे तिला तिथं राहणं जमलं नसेल कदाचित. तिलाही थोडा वेळ लागेल त्या वातावरणात मिसळायला आणि वादविवाद हे प्रत्येक परिवारात होत असतात. अशा गोष्टी आपण एकमेकांना समजून घेऊन हाताळायला हव्यात. मीही त्यांना होकार देत त्यांची बात मान्य करत आहे असं दाखवून मान हलवली. ह्या सर्व गोष्टीमुळे मी अजून विचारात पडलो. त्यांच्या गप्पा थोड्या वेळापर्यंत चालूच होत्या. मीही त्या ऐकत आहे असे दाखवत होतो, पण मलाही काही गोष्टी स्पष्ट नव्हत्या, कारण त्या गप्पांमध्ये असेच काही समजलं होतं की ताईने माझ्याबद्दल अक्काला वेगळंच काही सांगितलं होतं आणि मला ते माहीत करून घ्यायचं होतं. थोड्या वेळानंतर अक्का गेली आणि जाताना म्हणाली, पाहुणं आता आलाय तर चांगली काळजी घ्या हिची आणि तुमची बी. येते मग भेटू नंतर. असं बोलत ती निघाली. मी ताईला ह्या सगळ्या गोष्टी विचारण्याचा प्रयत्न करत होतो, तर ताई विषय टाळत होती आणि वेळ आल्यावर तुला सर्व गोष्टी सांगेन अशी म्हणाली व आतील खोलीत निघून गेली. घरातील आतील खोली ही किचन घरासाठी आणि बाथरूमसाठी होती. पाणी पिण्यासाठी माठाचीही सोय ही आतच होती, त्यामुळे पाणी पिण्यासाठी आतच जावं लागायचं. संध्याकाळ होणारच होती. आम्ही जेवण करून मी आत खोलीत असलेल्या एका प्लास्टिक खुर्चीवर बसलो. ताई काम करत असताना मी ताईच्या निहाळत होतो. ती अजूनही त्या निळ्या रंगाच्या साडीतच होती. काही वस्तू उचलण्यासाठी खाली वाकत असताना मला बरंच काही दिसत होतं. पहिल्यांदा इतक्या जवळून मी ताईला पाहत होतो. ताईही अधूनमधून माझ्याशी बोलताना माझ्याकडे बघत होती. एक वेळ मी विसरूनच गेलो की मी माझ्या मावस बहिणीला बघत आहे. मला तिच्यामध्ये फक्त आणि फक्त एक मोहक स्त्री दिसत होती. गप्पा सुरू करण्यासाठी मी ताईला तिच्या कामाबद्दल विचारले, तर ताई म्हणाली ती फॅक्टरीमध्ये काम करते. जेव्हा काम असते जेव्हा त्यांना बोलावलं जातं आणि इतर शेतातील कामंही ताई रोजंदारीवर करत असते. ताईच्या नवऱ्याबद्दल मी ताईला विचारण्याचा प्रयत्न केला. त्यावर ताई म्हणाली, अरे अतुल, आता तुझ्यापासून काय लपवायचं? तू घरचाच व्यक्ती आहेस. अरे कसे तरी 2 वर्ष मी त्याच्याबरोबर काढले होते. त्याला दारूचं व्यसन होतं. सतत दारू पिऊन घरी येऊन मला त्रास द्यायचा, मला मारायचा, माझ्यावर हुकूम गाजवायचा. त्याच्या सर्व गोष्टी मला ऐकाव्या लागायच्या आणि कराव्या लागायच्या, आणि तेही माझी इच्छा नसताना. कारण नवरा होता. माझी सासूही आमच्यामध्ये येत नसते. समाजाच्या भीतीने 2 वर्ष मी त्याचा त्रास सोसला. मला आधी माहीत असतं तर मी अशा दारुड्या व्यक्तीसोबत लग्नच केलं नसतं. सुखी संसार कसा असतो हे मला कधीच पाहायलाच मिळाला नाही रे. मीही खूप स्वप्न बघितली होती सुखी परिवाराची, पण माझ्या नशिबात कधी ते नव्हतंच. एक दिवशी मीच कंटाळून त्याच्या कैदेतून पडून येऊन ह्या गावात येऊन राहू लागली. त्रास तर आताही आहे, पण तेवढा नाही जसा आधी होत होता. ताई मला सांगत असताना तिच्या डोळ्यात कदाचित हलके अश्रू येत होते. ताईने एवढा त्रास सहन केला हे ऐकून मलाही फार वाईट वाटलं. मी ठरवलं की ताई रडत आहे, तिला जरा हसवलं पाहिजे. मी उठून उभा राहिलो आणि ताईच्या जवळ जाऊन ताईला सहानुभूती देत म्हणालो, ताई, मीही तुझ्या परिवारातीलच एक आहे ना, मग तू रडू नकोस. सध्या मला विश्वास आहे तू सुद्धा एका सुखी समृद्धी परिवाराची मालकीनबाई होशील आणि तुझ्या नवीन संसाराची राणी होशील आणि हक्काने राज करशील, असं आश्वासन देऊन मी ताईला हसवण्याचा प्रयत्न केला. त्यावर ती म्हणाली, अतुल, तुझा स्वभाव खट्याळ आहे रे. आणि ती हसत काम करू लागली. मी म्हणालो, ताई, तुला राग नाही ना आला तुझी मस्करी केली म्हणून? त्यावर ताई म्हणाली, नाही रे, त्यात कसला आलाय राग? तू येथे आलास त्यामुळेच माझा थोडा मूड फ्रेश तरी झाला.
नाहीतर इकडे माझ्यासोबत इतके वर्ष कोणीही बोलायला नव्हतं. एकटीच रोज शांत ह्या खोलीत भूतासारखी काम करत असते. तू आल्यामुळे माझा आत्मविश्वासही वाढला आहे. कारण की माझ्याशी बोलायला तर तू आहेस ना. तुझ्याशी बोलून माझं मन तरी लागून राहील ह्या घरामध्ये. त्यावर मी म्हणालो, तुला खरं सांगू का ताई, मलाही तिकडं पुण्याला जास्त कोणी मित्रमैत्रिणी नव्हत्या व इतर नातेवाईकांकडेही मी कधी जात नसे. त्यामुळे मनातील काही मत व काही विचार मी कधी कुणाशी मांडू नाही शकलो. माझ्यासुद्धा काही भावना अशा होत्या की मी त्या कुणाशी व्यक्त करू शकलो असतो, पण करू शकलो नाही. मित्रमंडळी, नातेवाईक सर्व जे ते ज्यांच्या आयुष्यात व्यस्त होते, कुणीही फार असं लक्ष माझ्या लाईफमध्ये दिलं नाही. ताई, हो रे अतुल, तुझं बोलणं अगदी बरोबर आहे. मीही एकटी राहून या काही वर्षात अनुभवलं आहे. सर्वजण आपापल्या जीवनात व्यस्त असतात आणि आपण मात्र त्यांच्याकडे आशा लावून बसलेलो असतो. हे ऐकून मी ठरवलं की ताईला माझ्याकडून जी मदत होईल ती मी करेल. तिला सर्व प्रकारे आनंदी ठेवण्याचा मी प्रयत्न करेन. त्यासाठी मी ताईला खुश ठेवण्यासाठी जे शक्य होईल ती संधी शोधू लागलो. तिला कसलाही कमतरता भासली नाही पाहिजे ह्याची मी पुरेपूर काळजी घ्यायला ठरवलं.